नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सावंतांच्या दुनिया आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत नानकेक। तर आता बघू शकता की दिवाळीचा जो माहोल आता जवळ आलेला आहे, दिवाळी 21 तारीखपासून आपण सुरुवात करणार आहोत। तर नानकेक कसं बनवतात ते घरामध्ये आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। अगदी सोपी अशी रेसिपी आहे। तर आता आपण इथे ओव्हन आता पहिला प्रीहीटसाठी ठेवणार आहे। तर प्रीहीटसाठी बघू शकता आपला वंडर शेपचा ओव्हन आहे, ठीक आहे। त्याला इथे आपण नॉर्मल मोडवरती ठेवलेलं आहे। इथे हीटिंग आपल्याला ठेवायचे 170 डिग्रीज टेम्परेचर। त्यानंतरला बोथ साईड हीटिंग ठेवायचे, कारण का आपण बेकरी प्रोडक्ट हीट करणार आहे। म्हणजे आपण इथे ह्याच्यामध्ये नानकटा हीट करायचे। नानकटा ही केकसाठी वगैरे हा वाला मोड सिलेक्ट करायचा असतो। आणि इथे आपण टायमिंग लावणार आहोत 15 मिनटाचा। तर मी 15 मिनटाचा टायमिंग सेट करतो। 15 मिनटाचा टायमिंग सेट केलेला आहे, डन। आता इथे बटन लावलेलं आहे, लाईट जळालेली आहे। तर बघू शकता लाईट अगदी प्रॉपरली जळालेली आहे। आणि आता बाहेर तयारी सुरू आहे। ती तयारीसाठी आम्ही सज्ज आहोत। ती तयारी आम्ही तुम्हाला दाखवू कसं बनवायचं आहे ते। ती तयारी बघा आणि तुम्ही पण बनवा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा। तर भेटूया आपल्या तयारीवाल्या भागामध्ये। मित्रांनो, अर्धा वाटी आपण साखर घेतलेली, ती बारीक मिक्सरला वाटून घेतलेली आहे। ही अर्धा वाटी साखर आहे। आणि अर्धा वाटी आपण गोवर्धनचं तूप घेत आहोत। आणि त्यानंतर इथे आपला मैदा आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे आपण। आणि इथे किशमिश आपण बारीक करून घेतलेलं आहे। यामध्ये आपली वेलची पावडर आहे। आणि इथे दही घेतलेलं आहे आपण। दही थोडंसंच लागणार आहे आपल्याला। आणि बटर पेपर वापरत आहोत, आणि थोडासा बेकिंग सोडा, आणि थोडासा आपण रवा वापरणार आहोत। तर हे सगळं साहित्य आहे। आणि इथे आपण ह्याच्यामध्ये आता मिक्सिंग करणार आहोत सगळं। आपण सर्वप्रथम इथे साखर घेतलेली आहे, पिठी साखर करून घेतलेली, जी आपण घरामध्ये 1 अर्धी वाटी ती इथे टाकलेली आहे। त्यामध्ये तूप टाकलेलं आहे आपण गोवर्धनचं। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। मित्रांनो, आपण थोडासा रवा टाकून घेतलेला आहे यामध्ये। मग यामध्ये आपण मैदा टाकून पुढचं साहित्य तयार करून घेणार आहोत। असं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्या, आणि एका साईडने मिक्स करा, त्याच्यामध्ये कुठेही गट्टे राहून देऊ नका। तर मित्रांनो, आता आपण यामध्ये काय नाही टाकत, वेटिंग करतो आपण। तर मित्रांनो, यामध्ये आता आपण वेलची पूड टाकून घेतो, जी आपण वेलची बारीक मिक्सरला वाटून घेतलेली होती ती। आणि यामध्ये आपण थोडासा बेकिंग सोडा बघू शकता, थोडंसं दही, थोडंसं एकदम दही आपण वापरलेलं आहे यामध्ये। आणि आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मग थोडंसं आपण मैदा टाकून घेणार आहोत, 1 कप मैदा। मित्रांनो, यामध्ये आपण मैदा टाकून घेत आहोत 1 वाटी। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी पीठ कसं मळतो आपण तसं नॉर्मली मळून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, असं तुम्हाला गोळा बनवून घ्यायचा आहे, हा बघू शकता। आणि याला अलगद असा चपटा करून घ्यायचा आहे, एकदम थोडंसंच। आणि मग याला आपण बटर पेपर लावून मायक्रोवेव्हमध्ये बेक करून घेणार आहोत। तर मित्रांनो, हा बघू शकता ओव्हनचा ट्रे आहे, ह्याच्यावरती मी बटर पेपर लावला आहे। आणि हा हाताचा निशाणा दिसत असेल तो ठेवताना लागलेला आहे, बिकॉज हाताला तूप होतं, तूप ह्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे डायरेक्ट। आणि असे थोड्या अंतरावर आपण ठेवून घेतलेले आहे। दिल्यानंतर असं वरून बदाम टाकून घ्यायचे, आणि असे लाईनीमध्ये तुम्हाला हे असे दिसतील, आणि मग बेक होतील। आणि बेक झाल्यावर तुम्हाला दाखवतो।
तर मित्रांनो बघू शकता ही एक बॅच आपली तयार झालेली आहे आणि हे आता थंड होण्यासाठी ठेवून दिलेत आपण. हे थंड झाल्यानंतर आपली दुसरी बॅच आहे ती पण थंड होऊन आपण एकत्र साईडला काढून घेणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढे मी व्हिडिओ दाखवेन आणि फोटोसुद्धा दाखवेन, टाईमलॅपसुद्धा काढलेले आहेत तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेअर करेल एंडिंगला. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या भागामध्ये. आता दिवाळीच्या फराळाच्या पण व्हिडिओ येतील, त्या फराळाच्या व्हिडिओसाठी पण सबस्क्राईब करून ठेवा, मग तुम्हाला नोटिफिकेशन पडत राहतील. बाय बाय.